दुडू बोलते दुडू. आज आपण स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम सांगलेला पण आहे, त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही ते बघा. स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम झालेला आहे, सांगितलेला आहे. आता आपण स्कॉलरशिपचा पहिला चॅप्टर म्हणजे रोमन नंबर याच्याकडे जाणार आहोत. तर चला सुरुवात करूया त्या चॅप्टरला. तर तुम्हाला आय, डबल आय, ट्रिपल आय, आय व्ही, व्ही, व्ही आय, व्ही डबल आय, व्ही ट्रिपल आय, आय एक्स आणि एक्स हे महत्वाचं आहे ना. याच्यापासूनच पुढचे बनतात. तर मी काही हे सांगत बसणार नाही 100 पर्यंत. त्यातच अर्धा घंटा जाईल आपल्याला स्वाध्याय पण घ्यायचंय. हे झाले रोमन नंबर. आता 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि 1000 हे सांगणार आहे. मग 20 ला लिहितात XX, याला ट्रिपल एक्स, पण याला एक्स 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 लिहित नाहीत. याला लिहितात एक्सेल, याला लिहितात एल, याला LX, याला L डबल एक्स, याला L ट्रिपल एक्स, याला XC आणि याला CX नाही सॉरी याला C लिहितात. याला लिहितात CX, याला लिहितात C नाही 200 110 नाही. ते 110 असलं याला लिहितात डबल C, याला ट्रिपल C. 400 ला लिहितात CD, याला लिहितात D, याला DC, याला लिहितात D डबल C, याला D ट्रिपल C आणि याला लिहितात CM आणि याला लिहितात M. तुम्हाला 1000 पर्यंतच आहे. 20 ला लिहितात डबल एक्स, 30 ला ट्रिपल एक्स, 40 ला XL, 50 ला L, 60 ला LX, 70 ला L डबल एक्स, 80 ला L ट्रिपल एक्स, 90 ला XC, 100 ला C, 200 ला डबल C, 300 ला ट्रिपल C, 400 ला CD, 500 ला D, 600 ला DC, 700 ला D डबल C, 800 ला D ट्रिपल C, 900 ला CM आणि 1000 ला लिहितात M. हे रोमन नंबर आहेत. आणि जर तुम्हाला याच्या पुढचा रोमन नंबर विचारला, म्हणजे याला 21 चा विचारला, तर हे लिहून घ्यायचं आणि त्या एकक स्थानी 1 आहे म्हणून 1 चा रोमन नंबर आहे आय लावून टाकायचं. आता तुम्हाला विचारलं 210 चा काय, 200 चा असते CC आणि 10 चा आहे X झालं. 290 चा विचारला, 200 ला असतात CC, 90 चा XC, XC. 985 चा विचारला, 900 ला येतात CM, 80 ला येते L ट्रिपल X आणि 5 ला येते V. CM आणि 80 ला लिहितात L ट्रिपल X आणि जे लास्ट राहिलेले 5 आहे त्याला लिहितात V. खेल खतम, ऐसा हजम. आता हे तर बऱ्यापैकी म्हणजे सोपं आहे. रोमन अंक जितके प्रश्न तितके गुण. तर तुम्हाला
5 प्रश्न आले तर 10 गुण मिळतात. 5 गुणिले 2 किती? एक प्रश्न हे 2 मार्काचा असतो आणि 5 प्रश्नाला 2 गुणलं की 10 उत्तर येते. म्हणजे तुम्हाला जर रोमन अंकावर 5 प्रश्न आले तर तुम्हाला याच्यावरचे 10 गुण मिळतात. ते पण खूप जास्त गुण आहेत. म्हणजे जास्त आहेत म्हणून काय परीक्षेमध्ये 10 गुणांना कावर काय. मग 865 सांगितलं. 5 5 आले 6. 800 ला काय लिहितात? DCCC DCC. उडी आहे 60. 60 ला लिहितात LX. आणि राहिलेला 6 त्याला लिहितात VI. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला 7 मिनिटाच्या वरी मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण स्वाध्यायाकडे वळणार आहोत. स्वाध्याय क्रमांक 1.1. चला जाऊयात. तर पहिला प्रश्न, आश्चर्य संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? बघा, CMD. याला 100, याला 1000 आणि याला 500 रुपये दे का. मग इथं काय D आणि पर्याय कुठे C. हे आपलं उत्तर. काहीच करायचं नव्हतं, फक्त हे आपला दिमाग आहे याच्यातला गिल्लूच दिमाग लिहायचं. आपलं उत्तर येत होतं. चला दुसरा प्रश्न, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? CV म्हणून लिहितात का? माहित नाही. LV माहित आहे. हे तर आधीच कट होते रे. याचा रोमन चिन्हात काय अर्थच नाही. जर तुम्ही x x x मी म्हणलो होतो 3च्या वरी आपल्याला x लिहायला जमतात का? नाही जमत. म्हणून इथं 3च्या वर लिहिले म्हणजे हे पण कट. हे VL चा अर्थ काही होतच नाही म्हणून हे पण कट. राहिले हे 2 ऑप्शन. C म्हणजे असते 100 आणि V म्हणजे असते 5 इक्वल टू 105. 105 पाहिजे का? नाही, 55 पाहिजे. पूर्ण LV. आणि LV ला लिहितात 55. काउंट की L असते 50 असते 5 इक्वल टू 7. ऑप्शन नंबर B. आता तिसरा प्रश्न, CCXIX ही संख्या माहित रोमन चिन्हात कशी लिहा? इथं रोमन राहिलं होतं. तर CC याचा अर्थ आहे 200. XI याचा अर्थ आहे 11 आणि X चा अर्थ आहे 10. याची बेरीज कराल तर हे 211 अधिक 10 221. कुठे? हे तर नाही, हे बी नाही, हे बी नाही. चौथा प्रश्न, XIV प्लस C XXI मायनस V. किती प्रश्न आहेत? 10 प्रश्न आहेत. त्याच्यातला चौथा सोडला अजून 6 बाकी आहेत. XIV चा अर्थ आधी काढून घेऊत. बरोबर 14 प्लस C चा अर्थ आहे 100 मायनस XXI चा आहे 21 मायनस याचा आहे 7. आधी
असते कंस भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. याची बेरीज करा 114 मायनस हे करा 17 18 प्लस का इथे प्लस आहे हा. आणि याची बेरीज 28. 114 28 गेले 14 मधून 8 गेले उरले 6 राहिले 10 86 पण 86 उत्तर आहे का 86 येत नाही 100 येत. हा आपलं थोडं चुकलेलं आहे इथं 86 उत्तर येणार नाही हे उत्तर येणार नाही पण आपलं उत्तर आलं पण थोडं चुकलं. तर 100 मायनस 21 प्लस हे 100 114 मायनस 21 3 तोडले 10 8 83 93 होतात का 114 मायनस 21 तोडले 3 0 10 83 कशी होतील 93 व्हायला पाहिजे. मग थोडी गडबड झाली वजाबाकीमध्ये. याची बेरीज करून याचं तुझं करून हे प्लस करू 114 14 म्हणून याच्यामधनं प्लस करायचं 114. या दोघांची बेरीज केली 114 मिळालं त्याच्यामधून मायनस 21 करायचो 4 मधून 3 गेले 3 11 मधून 2 गेले उरले 9 93 उत्तर आलं. फक्त एवढ्याचं 93 उत्तर आलं प्लस चला 5वा प्रश्न 47 मायनस 10 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा. 37 काय होतं अवघड याच्यामध्ये मायनस 37 उत्तर येते ऑप्शन नंबर ए. बघा 6वा प्रश्न 400 ही संख्या रोमन संख्यात लिहा. बघा 400 बरोबर 500 ला जे येते डी म्हणजे डी लिहायचं पण आपल्याला एक कमी करायचं आहे म्हणून याच्यामधून करायचं 100 उत्तर येते 100 ला लिहितात सी सी डी ऑप्शन नंबर ए. का केवढे सोपे ऑप्शन बघा 400 ला सी डी लिहितात का 500 ला डी लिहितात मग 500 मधून 400 वजा करा 100 येते 100 ला लिहितात डी सी सी डी उत्तर ऑप्शन नंबर ए टिक केलं. बघा 7वा प्रश्न पुढीलपैकी संख्याची चुकीची जोडी ओळखा म्हणजे शोधा. चुकीची जोडी शोधा म्हणलं की पहिले पाहायचं त्याला लिहितात का मग हे तर राईटच आहे 6 बी आहे हो 25 ला एक्स एक्स व्ही हो पण 15 लिहितात एक्स व्ही आणि इथं दिले व्ही 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 व्हीचा अर्थ होते 5 मी याचा पण अर्थ होते 5 याचा पण अर्थ होते 5 15 पण रोमन चिन्ह तसं लिहित नाही म्हणून चुकीची जोडी ही. काय सोपे प्रश्न आहेत दिले देवा. आता 8वा प्रश्न आहे XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा. बघा XC म्हणजे 90 अधिक VI म्हणजे बेरीज ऑप्शन नंबर सी.
प्रश्न केवढे सोपे आहेत. आता आपण 9व्या प्रश्नाकडे जाऊया. तर 9वा प्रश्नाकडे आपण आलेले आहोत. ट्रिपल एक्स आय एक्स प्लस वी ट्रिपल आय. ट्रिपल एक्सचा अर्थ असते 30 अधिक 9 बरोबर 39 आणि याचा अर्थ असते 8. मग 39 मध्ये जर 8 मिसळले आपल्याकडे उत्तर येणार 17 ला 1 आणि 47. सोपे प्रश्न नाही तर काय. बघा 30 आणि 9 39 होतात. म्हणजे याचा अर्थ 39 होते आणि याचा अर्थ 8 होते. याची बेरीज करा 47 उत्तर येणार की नाही पहा. बघा 10वा प्रश्न. 71 ही संख्या रोमन अंकात लिहा. 50 ला येतं L, 60 ला येतं LX, 70 ला येतं X आणि इथे म्हणजे बबल्या टबल्या 71 ला लिहितात LXXI. हे झालं आपलं उत्तर. तर इथं आपण 10 सोडवलेले आहेत आणि आज आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 प्लस इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. इंट्रोडक्शन प्लस 1.1 घेतलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओ पर्यंत